सर. PDF दिसते का सर्वांना? हा दिसते सर. ठीक आहे, म्यूट करा आता. दिसते सर. सर आज इतिहास आहे. हो, सर आम्ही एक्झिट करतो मग. काल मराठी झालं म्हणल्यानंतर आज इतिहास होणार किंवा भूगोल होणार. पेपर 1 साठी की पेपर 2? पेपर 1 साठी सुद्धा आहे हे. बघा तुम्हाला, कारण तुम्हाला 10वी पर्यंत येणारच आहे. ओके. हा, ठीक आहे. 9वीचा इतिहास आज आपण पाहणार आहे. स्टेट बोर्ड याच्या अगोदर आपण जिओग्राफी पाहिलेला होता. तर बघा, पूर्ण स्टेट बोर्डवरती आधारित या नोट्स आहेत. तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार नवी दिल्ली येथे आशिया खंडातील हे सर्वात मोठे अभिलेखाकार आहे. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. त्याचबरोबर जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर बघा, ते जे जाल कपूर होते त्यांनी काय केलेलं आहे, तर इंडिया स्टॅम्प जनरल चे संपादन त्यांनी केलेलं आहे. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. एम्पायर ऑफ द फिलॅटिक सोसायटी त्यांनी स्थापना केलेली आहे. नोटा छाप RBI करते. नोटा छापण्याचं काम कोण करतं? RBI. आणि RBIचे हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबई. बघा, दीप सेठी तर बिलियर्ड खेळाच्या स्नूकर प्रकारात जागतिक प्रावीण्य मिळवलेले आहे यांनी. महत्वाची माहिती आहे. बघा, 1974 रोजी राजस्थान येथील पोखरण या ठिकाणी जमिनी अंतर्गत अणु चाचणी घेण्यात आली. महत्वाचा आहे हा क्वेश्चन. अणु चाचणी कुठे घेण्यात आली? तर पोखरण या ठिकाणी. त्याच्यानंतर 1975 रोजी सिक्कीमच्या जनतेचा भारतीय संघराज्यात सहभाग. 1975 यानुसार सिक्कीम हे भारतात विलिनीकरण झालं. तर असाही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की सिक्कीम भारतात कधी विलिनीकरण झालेलं आहे? 1975. त्यानंतर 1965च्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन, धवल क्रांतीचे किंवा धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन, अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया डॉक्टर होमी भाभा यांनी घातलेला आहे. त्याचबरोबर 1975 रोजी आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह आहे. पुस्तक वापरायची सुद्धा काय गरज नाही. फक्त एकदा तुम्ही पुस्तक रीड करायचं आहे, त्याच्यानंतर मात्र ह्या नोट्स वाचायच्या आहेत. त्याच्यानंतर 1985 रोजी महिला व बाल विकास त्या विभागाची स्थापना झाली. काकासाहेब कालेकर आयोग आलेला आहे त्याच्यानंतर 1953ला OBC रिझर्वेशनसाठी. आणि 1978 ला आला होता BP मंडल आयोग. त्याच्यानंतर 1989 ॲट्रॉसिटी कायदा करण्यात आलेला आहे. हे सर्व 1 लाइनर आहेत. अतिशय महत्वाची माहिती आहे. त्याच्यानंतर बघा, तर 1973 रोजी अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केलेला आहे. यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे. इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. सैन्यात पंजाबी लोकांची संख्या वाढवावी. पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी. त्याचबरोबर 1977 रोजी पंजाब प्रांतात अकाली दल सत्तेवर आला. त्यांनी 2 मागण्या केल्या. नंबर 1, नदी वाटपात पंजाबला पाणी वाढवून द्या आणि अमृतसर शहरास पवित्र शहर किताब द्या. 1980 रोजी खलिस्तान चळवळ सुरू झालेली आहे. खलिस्तान चळवळ केव्हा सुरू झाली? तर खलिस्तान चळवळ 1980 रोजी सुरू झाली किंवा यावर्षी. नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर संत हरचरण सिंग लोंगोवाल. सुवर्ण मंदिरात बसून त्यांनी तिथे केले होते. लोंगेवाल आणि बिद्रनवाले, तर त्यांच्यामध्ये 2 ग्रुप होते. तर सरकारविरुद्ध निदर्शने करण्याच्या सूचना
कार्यकर्त्यांना देत ते लोंगोवाल आणि भिद्रांवाले काय करत, दुसऱ्या बाजूला यांनी सशस्त्र अनुयायी जमा करून सरकार विरुद्ध सशस्त्र लढा दिला. तर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की हे जे चळवळ झाली होती खलिस्तानची, त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं, कसं केलं होतं, अतिशय महत्वाची माहिती आहे. आता ऑपरेशन ब्लू स्टार, अतिशय महत्वाचा क्वेश्चन. सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे यासाठी जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आणि 3 जून ते 6 जून 1984 ऑपरेशन ब्लू स्टार. 1986 रोजी पुन्हा सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची कारवाई सुरू केली. यास ऑपरेशन ब्लॅक थंडर म्हणतात. बघा, ऑपरेशन ब्लू स्टार वेगळं आणि ब्लॅक थंडर वेगळं. त्याच्यानंतर ईशान्य भारतात काय झालेलं आहे बघा, तर या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी नेफा, तुम्हाला नेफाचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. नेफाचा फुल फॉर्म, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ नेफा? नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी लक्षात ठेवा. हा भाग निर्माण केलेला आहे 1971 रोजी. ईशान्य परिषद कायदा केलेला आहे त्यांनी. यानुसार ईशान्य परिषदेची स्थापना 1971 ला. तर तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो नेफावरती, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी. लक्षात ठेवायचे सर्वांनी ते. त्याच्यानंतर बघा मिझोराम. तर 1961 रोजी लाल डेगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट MNF ची स्थापना केलेली आहे. त्याच्यानुसार काय झालेलं आहे, त्रिपुरा, मणिपूर, लुशाई टेकड्या याच्यामधून त्यांनी काय केलेलं आहे, ग्रेटर मिझोराम, स्वतंत्र मिझोराम राष्ट्राची मागणी केली. MNF कुणी केली? MNF मीन्स मिझो नॅशनल फ्रंट. त्याच्यानंतर मार्च 1959 रोजी MNF ने स्वतंत्र मिझोरामची मागणी केलेली आहे आणि जन्मास आल्याची ही घोषणा केली. त्याला काय केलं, इंदिरा गांधींनी त्यांचं बंड मोडून काढलं. परंतु 1972 रोजी मिझो बद्दल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 1985 रोजी PM राजीव गांधी व MNF यांच्यात तडजोड होऊन मिझोरामला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. कधी? 1985 ला. लक्षात ठेवायचं आहे 1985 मिझोराम तयार झालेला आहे. तर लाल डेंगा राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले, लाल डेंगा, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नागालँडचं बघा, नागालँडमध्ये काय होतं, तर 1946 रोजी नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल म्हणजेच NNC ची स्थापना केली. 1954 रोजी NNC चे नागालँडच्या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली 1954. प्रत्येक गोष्ट यातली लक्षात ठेवायची आपल्याला. त्याच्यानंतर नेफा मधील नागा बहुभागात काय झालेला आहे व सुयनसांग भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 नागालँड राज्याचं अस्तित्व तिथून सुरू झालेलं आहे. 1 डिसेंबर 1963. आसाम 1983 ऑल इंडिया आसाम स्टुडंट युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले. 1985 रोजी आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो आणि PM राजीव गांधी, गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मध्ये काय झाला, करार झाला आणि 1986 साली निवडणुका होऊन आसाम परिषदेचे नेते प्रफुल्ल कुमार महंतो मुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, तर 20 फेब्रुवारी 1947 रोजी घटक राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1954 रोजी नेफाची स्थापना. त्याचबरोबर 1972 मध्ये नेफाला अरुणाचल प्रदेश म्हणजे उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून संबोधण्यात आलं. काय? उगवत्या सूर्याचं राज्य आपलं कोणतं आहे किंवा प्रदेश कोणता आहे? अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेश. याच्यावरती प्रश्न येणार आहे.
आवाज येतोय का सर्वांना? हॅलो. हा सर, आवाज येत आहे. हा, ठीक आहे. तर हे बघा, पंचवार्षिक योजना अतिशय महत्वाचा एक प्रश्न येतो याच्यावरती. पंचवार्षिक योजनेवरती एक प्रश्न येतो, जरी तो इतिहासात असला तरी त्या अर्थशास्त्राच्या पार्श्वभूमीने हा प्रश्न येतो पंचवार्षिक योजनेवरती. तर त्याच्यामध्ये बघा, उझरता अभ्यास आहे. 1950 रोजी भारत सरकारने प्लॅनिंग कमिशन म्हणजे प्लॅनिंग म्हणजे नियोजन मंडळ, कमिशन मंडळ, नियोजन मंडळाची स्थापना केली, प्लॅनिंग कमिशन. त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी सर्वांनी लक्षात ठेवा, 51 ते 56. पंचवार्षिक योजना म्हणजे 5 वर्षासाठी असते. त्याचा कालावधी किती आहे? 51 ते 56. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. वैशिष्ट्य, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं? मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. कशावरती भर दिलेला आहे बघा? शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला, म्हणजे भर दिला किंवा या विकासाला चालना दिली. आता दुसरी पंचवार्षिक योजना तर ती आहे 56 ते 61, 5 वर्षासाठी. तर समाजवादी अर्थव्यवस्था आता स्वीकारली त्यांनी. पहिली कुठली होती? मिश्र अर्थव्यवस्था होती. नंतर समाजवादी स्वीकारली. महानोबिलिस मॉडेलचा त्यांनी स्वीकार केलेला. याच्यावर प्रश्न असतो की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या प्रतिमानाचा किंवा मॉडेलचा स्वीकार केला होता? तर लिहिताय आपण महानोबिलिस. त्याचबरोबर भाकरा नांगल दामोदर हा प्रश्न असतो. भाकरा नांगल आणि दामोदर धरण हे कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान? उत्तर आपल्या सर्वांच्या समोर आहे. दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे 1956 ते 1961. त्याचबरोबर अतिशय महत्वाचे शब्द: दुर्गापूर, भिलाई, रूरकेला पोलाद कारखाना, सिंद्री रसायन खताचा कारखाना, चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना, पेरांबूर आगगाडी डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणम जहाज बांधणी कारखाना इत्यादी सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. हे सर्व उद्योग कधी उभारण्यात आले? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचं तिसरी पंचवार्षिक योजना, तर याच्यात काय केलं? उद्योग. तिसरी पंचवार्षिक योजना 61 ते 66 5 वर्षासाठी असते. म्हणून यात उद्योग आणि कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे. त्याच्यानंतर अवजड उद्योग किंवा वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमता निर्मूलन, त्याचबरोबर रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. आता काय झालं? मात्र तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर काय झालं? पंचवार्षिक योजना पुन्हा त्यांनी सुरू ठेवल्या नाहीत. तर काय केलं? 3 एकवार्षिक योजना हाती घेण्यात आल्या. 3. त्याच्यामध्ये एक 66 ते 77, 77 ते 78, 78 ते 66 ते 67, 67 ते 69. इथं दिलंय 67 ते 69. तर 3 एक वार्षिक योजना नंतर लागू करण्यात. त्या 3 वर्ष दिलेले आहेत. का कसं केलेलं आहे? भारत, चीन आणि पाकिस्तान युद्ध, दुष्काळ पडला, त्याच्यामुळं जास्त मोठं प्लॅनिंग करता आलं नाही त्यांना. फक्त एका वर्षाच्या 3 म्हणजे 3 एक वार्षिक योजना त्यांनी लागू केल्या. चौथी महत्वाची योजना आहे 69 ते 74. भारत स्वावलंबी बनवा, आर्थिक विकासाचा वेग वाढवा असं सांगितलं. त्यानंतर अतिशय महत्वाची डेट इथं एक आहे 19 जुलै 1969. डेट काय आहे? 19 जुलै 1969. 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण केलेलं आहे आणि 1980 रोजी आणखीन 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. टोटल बँका किती झाल्या मग? 14 आणि 6
20 बँकांचं राष्ट्रीयकरण त्यावेळेस करण्यात आलं होतं. 69ला 14 आणि 80ला 6. लक्षात ठेवायचं. त्या बँकांची इथं नावं दिलेली आहेत. 5वी पंचवार्षिक योजना गरिबी दूर करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट होतं 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं, देशामध्ये सर्वप्रथम काँग्रेस सोडून इतर पक्षाचं राज्य आलं, म्हणजे जनता पक्षाचं राज्य आलं. आतापर्यंत काय होत होतं, 1977 पर्यंत प्रत्येक वेळेस काँग्रेसला भरभरून मतदान किंवा त्यांच्या जास्त जागा येत होत्या. परंतु 1977ला मात्र काय झालं, फर्स्ट टाइम बिगर काँग्रेस सरकार झालं. कसलं काँग्रेस सरकार झालं, बिगर काँग्रेस, म्हणजे ज्या सरकारमध्ये काँग्रेसचा भाग नाही असं इतर काँग्रेस सोडून इतर सरकार पहिल्यांदा झालं. ते केलं जनता पक्ष. जनता पक्ष म्हणजेच आजचा भाजप आहे. पक्षाची 5वी पंचवार्षिक योजना 1978 रोजीवरून त्यांनी काय केलं, मध्येच थांबवली ही योजना. आणि एप्रिल 78 पासून त्यांनी काय केलं, साखळी योजना सुरू केली. साखळी योजनेमध्ये काय केलं त्यांनी बघा, 1980 रोजी काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीने नियोजन सुरू केले, म्हणजे 6वी पंचवार्षिक योजना आली. तर 6वी पंचवार्षिक योजना होती 80 ते 85. त्यातले प्रमुख उद्देश होते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, त्याचबरोबर जे कार्यक्रम होते IRDP, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की इथं आहे बघा तुमचा प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सुरू करण्यात आला? उत्तर सांगायचं 6वी पंचवार्षिक योजना, बरोबर, तमिळनाडूमध्ये आहे. त्याच्यानंतर 7वी पंचवार्षिक योजना 85 ते 90 कशावरती होता, अन्न, रोजगार आणि उत्पादकता. त्याचबरोबर जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. इंदिरा आवास योजना, घरकुल, दशलक्ष विहीर योजना, विहिरी देण्यात लागल्या. त्यानंतर बघा इथे एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की 1990 ते 91 आणि 91 ते 92 या काळात एक वार्षिक योजना सुरू केली होती. लक्षात ठेवायचं, 91, 90 ते 91 आणि 91 ते 92. आता रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी योजना महत्त्वपूर्ण ठरली. त्याच्यानंतर आली 8वी योजना. आता इथं 90 आहे आणि डायरेक्ट इथं 92 आहे. तर हे जे 2 वर्ष आहेत इथली हे लक्षात ठेवायचे आहेत. 92 ते 97 खासगी क्षेत्राला वाव. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर किती आहे, 6.5% राखणे अपेक्षित होतं. त्याचबरोबर लोकसंख्या वाढीला आळा घालणे ठरवलं. कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमामध्ये बघा, प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह योजना, अतिशय महत्त्वाचं, मध्यान्ह योजना आपल्या शाळेच्या संदर्भात आहे, लक्षात ठेवा. 8व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात काय झालेलं आहे, मध्यान्ह योजना, मध्यान्ह आहार योजना आपल्या शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड आहे म्हणून लक्षात ठेवा. गंगा कल्याण योजना, इंदिरा गांधी महिला योजना, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे काय, मध्यान्ह योजना, हे लक्षात ठेवा. मध्यान्ह योजना प्रश्न येणार आहे त्याच्यावरती. पुढं बघा, आता 8वी योजना झाली. आवाज येतोय का सर्वांना? हा, तर लक्ष द्या, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. डायरेक्ट टेक्स्ट बुक मधून आहे. इतर कुठल्याही नोट्स न वाचता तुम्ही या जरी नोट्स व्यवस्थित केल्या तरी तुमचं यश हे निश्चित आहे. फक्त करायला विसरू नका, मागे पाहू नका. आता फक्त अभ्यास करा आणि दुसऱ्या कुठल्याच नोट्स वापरू नका. मी ज्या नोट्स देतोय त्याच वापरा. पुन्हा म्हणाल तर तुम्ही दिलेल्या पण वापरल्या आणि दुसऱ्या पण वापरल्या, काही फायदा होणार नाही. दुसऱ्या वापरू नका. मी तुम्हाला जे देईल ना ते वापरा. उगत MPSCचा बंडलच्या बंडल आणून उपयोग नाही. जे आपल्याला विचारलं जाणार आहे ते टेक्स्ट बुक आहे. आपल्याला MPSC नाही करायचे, आपल्याला TET द्यायची आहे. त्याच्यात फरक आहे, लक्षात घ्या. 9वी योजना, 9वी योजना बघा आता. तर 9व्या योजनेमध्ये काय झालेलं आहे,
तर कृषी व ग्रामीण विकास यंत्रावर भर देण्यात आलेला आहे. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात काय करण्यात आहे, स्वायत्ता आणणे, त्याचबरोबर परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे, त्याचबरोबर कार्यक्रम कोणकोणते. आता हा कार्यक्रम महत्वाचा असतो बघा, नेहमी आपल्याला विचारला जातो हा कार्यक्रम कोणता, तर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ही कार्यक्रम किंवा हा रोजगार योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला होता. उत्तर आपण द्यायचं 9वी योजना. भाग्यश्री बाल कल्याण ठीक आहे, राजेश्वरी महिला कल्याण ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाच्या शेवटच्या 3 आहेत बघा, कोणत्या, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. अतिशय महत्वाचं, अटल बिहारी वाजपेयी कोण होते, अटल बिहारी वाजपेयी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना त्यांनी आणली होती. त्याच्यानंतर 1955 रोजी काय झालं बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न, इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचेच रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये केले. 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधीने 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. 80 मध्ये आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. हे आपण पाठीमागच पाहिलेलं आहे. तर प्रत्येक गोष्ट इथं महत्वाची आहे. त्याच्यानंतर बघा हा एक प्रश्न असतो, मागच्या वेळेस आला होता 1 जुलै 1975 रोजी इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात केली. कधी केली, 1 जुलै 1975 इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात केली. महत्वाचा प्रश्न, कामगार चळवळ. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दादर यांनी सुरू केली. कावसजी दावर यांनी सुरू केली होती. त्याचबरोबर एक नाव महत्वाचं आहे, महात्मा फुले यांचे सहकारी नारायण मेघोजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून 1 जानेवारी 1982 रोजी गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवसाची रविवारची सुट्टी देण्यात आली. असा प्रश्न येतो की रविवारची सुट्टी कधीपासून देण्यात येत आहे, तर 1 जानेवारी 1982 लक्षात घ्या. सर्वात महत्वाचा क्वेश्चन, नवे आर्थिक धोरणावरती प्रश्न येतो. 1990 चे दशक, PM होते म्हणजे प्राईम मिनिस्टर होते PV नरसिंहराव, अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. तर 1992 ला काय झालं, सेबीची स्थापना झाली. सेबी मीन्स व्हॉट इज द फुल फॉर्म, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी WTOच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यास सुरुवात केली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO म्हणजे काय आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवायचंय. नंतर व्हिडिओ पाहून तुम्ही बघा. आता मी जरा थोडं फास्ट सांगतोय पण तुमच्या लक्षात येतंय. बोला. 8वीच्या इतिहासाच्या बुक मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी 1853 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केला असं आहे. मग तुम्ही 51 सांगितले सर. कुठे आत्ताच्या पेज इथं पुस्तकात 1853 साली सांगितले म्हणजे दिलेलं आहे आणि तुम्ही इथं 1851 दिलेलं आहे. पुस्तकात किती आहे, 1853 आहे. मग पुस्तकातलं ग्राह्य धरा. ओके सर चालेल. त्याच्या अगोदरची डेट किती आहे, नाही इथं डेट 11 नाही जुलै दिलेली. ओके सर चालेल. आजच नोट्स काढले त्याच्या म्हणजे रीड केलं ते म्हणून लक्षात आलं आता. चालेल लक्षात ठेवा. पुस्तक प्रमाण माना. ओके सर. बघा, शैक्षणिक वाटचाल. तर 1988 रोजी केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा यासाठी आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे, खडू फळा योजना सुरू केलेली आहे.
तर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड त्याला म्हणतात, ते लक्षात घ्या. तर मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद रौफ यांनी आता 1ली ते 7वीचा अभ्यासक्रम मसुदा तयार केला 1960 रोजी. त्याचबरोबर 94ला काय झालेलं आहे, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे DPEPची स्थापना किंवा सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर 1995ला मध्यान्ह भोजन योजना मिड डे मील सुरू झालेली आहे. 1991 रोजी केरळ राज्य पूर्णतः साक्षर झालेला आहे, म्हणजे पूर्णता शब्द आहे तो 91 मध्ये. ताराबाई मोडकवरती प्रश्न असतो आपल्याला. तर बोर्डी किंवा कोसबाड येथे शैक्षणिक कार्य सुरुवात केली. भारतातील पहिल्या शिक्षण तज्ञ म्हणजे कोण आहेत, ताराबाई मोडक आहेत. यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणतात, याच्यावर प्रश्न असतो सायकोलॉजीमध्ये. 1962 रोजी पद्मभूषण आणि 46 ते 51 मुंबई विधानसभा सदस्य होत्या, म्हणजे आमदार होत्या. ठीक आहे, पुढे बघा. अनुताई वाघ, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कुणी लिहिला, म्हणजेच अनुताई वाघ. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी संस्था स्थापन केली. या संस्थेला त्यांनी कोसबाड प्रकल्प म्हटलं. अतिशय महत्त्वाचं, डॉक्टर अबुल कलाम आझाद स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री. 52-53 रोजी शिक्षणासाठी मुदलियार आयोग आला होता शिक्षणासाठी. तर त्यांनी काय सांगितलं, याने 11वी + 1 + 3 किंवा 11वी नंतर पुढील 8 वर्ष पदवी असा आकृतीबंध केला होता. 4 वर्ष, 11वी नंतर पुढील 4 वर्ष पदवी असा त्यांनी आकृतीबंध केला होता. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना झालेली आहे. कधी, 1 जानेवारी 1966 पुणे येथे. 10वी-12वीच्या शालांत परीक्षा मंडळामार्फत घेतल्या जातात. आणि या मंडळाचं मासिक कोणतं आहे, शिक्षण संक्रमण. लक्षात ठेवा, याच्यावर पण प्रश्न असतो. पुढं कोठारी आयोग. बघा, आता ही सर्व माहिती आपल्या शिक्षण क्षेत्राशी सरळ रिलेटेड आहे. सरळ. आयोगाने माध्यमिक, कोठारी आयोग 1964. आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 असा आकृतीबंध स्वीकारला. म्हणजे ज्या आकृतीबंधामध्ये आपण शिक्षण घेतलं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन, तो आकृतीबंध कुणी सांगितलेला होता, कोठारी आयोग. कधी सांगितला होता, 1964. JP नाईक यांचे यात मोलाचे योगदान होतं, विसरू नका. तर 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली. 1972 पासून. 1975 रोजी पहिली 10वीची परीक्षा घेण्यात आली बोर्डाची. शिक्षणाची एकच राष्ट्रीय तरतूद असावी. तरतुदी बघा, हिंदी इंग्रजी मातृभाषा, त्याचबरोबर निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ इत्यादी उपक्रम सुचवले होते. त्याच्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 1948 नोकरीसाठी पदवीची सक्ती नको असं सांगितलं त्यांनी. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT त्याची स्थापना झालेली आहे 1 सप्टेंबर 1961 दिल्ली या ठिकाणी. आणि यांचा उद्देश काय आहे, केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणाबाबतीत शैक्षणिक योजनेच्या अंमलबजावणीत मदत करायची केंद्र सरकारला. NCERT स्थापना झालेली आहे 1 सप्टेंबर 1961 दिल्ली या ठिकाणी. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. एकदा पुस्तक वाचा, त्याच्यानंतर मात्र हे वाचायला विसरू नका. तर बघा, पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERT कडे आहे. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, त्याचबरोबर अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्राचा विकास, प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम यांच्या मार्फत राबवले जातात NCERT. त्याचबरोबर NCERTच्या धर्तीवर राज्यात SCERT संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT हे संस्था 1984 रोजी स्थापन केली पुणे येथे.
संस्थेला विद्या प्राधिकरण नावाने संबोधले जाते त्यांचं हे मासिक आहे जीवन शिक्षण. लक्षात घ्या, मगाचं शिक्षण संक्रमण आणि ह्याच्यात बदल आहे. कर्णा मल्लेश्वरी सर्वांना माहिती असेल. तर इसवी सन 2000 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत वेट लिफ्टिंग मध्ये तिनं पदक मिळवलं होतं. ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. कर्णा मल्लेश्वरी. तर बघा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजे बालभारती म्हणतात. 27 जानेवारी 1967 ला स्थापना. काय करायचं आहे त्यांनी? शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकं तयार करण्याचं काम करायचं आहे. ही पाठ्यपुस्तकं किती प्रकारात किंवा किती भाषात तयार केली जातात? 8. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती आणि किशोर हे त्यांचं मासिक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. तर सर्व राज्यांकरता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आला. यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा होती. यावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. डॉक्टर R.H. दवे यांच्या अध्यक्षतेखाली, त्याला दवे समिती म्हणतात. तर दवे समितीने काय केलं? भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांसाठी 5वी पर्यंत किमान अध्ययन क्षमतेचे तत्व विकसित केले. तक्ते काय आहे? तक्ते विकसित केले. अतिशय महत्वाचं आहे बाबा. त्याचबरोबर उपग्रह वापर 1975 रोजी शैक्षणिक कार्यासाठी उपग्रहाचा वापर करण्यास सुरुवात केली. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चेटनीस यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर साईट, सॅटेलाइट, इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट. तर हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला 1 ऑगस्ट 1975. त्याचबरोबर भारताच्या इस्रो अधिक नासा अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा शैक्षणिक कार्यक्रम होता. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथून विकसित झाली. त्याचबरोबर इग्नू सर्वांना माहिती असेल. इग्नू तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच इग्नू 1970 हे जागतिक शैक्षणिक वर्ष. याच वर्षी भारत सरकारने काय केले? शिक्षण व समाज कल्याण खाते स्थापन केलेलं आहे. माहिती प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग UGC आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने काय केलं? मुक्त विद्यापीठ या विषयावर दिल्ली येथे चर्चासत्र झाले. लक्षात ठेवायचं आहे सर्व काही. बघा, पार्थ सारथी समिती 1974 रोजी आलेली आहे. त्यांनी काय सांगितलं? इग्नूची स्थापना केली. पार्थ सारथी समिती. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पार्थ सारथी समितीने कोणत्या किंवा कशाची स्थापना केली किंवा त्याच्या शिफारसीनुसार कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली? तर त्याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर बघा, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे स्थापना झाली 1989. CSIR. आता CSIR तुम्हाला सर्वांना माहिती असेल. तर बघा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च 1950. त्याचबरोबर भारताचे PM अध्यक्ष असतात. त्याचे उद्देश काय आहे? पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम क्षेत्रात संशोधन करणे किंवा नेटची परीक्षा सुद्धा या मंडळातर्फे घेण्यात येते. CSIR. त्यानंतर मतदानाकरता बोटाला लावण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग, पाणी शुद्धीकरण तंत्र, DNA फिंगरप्रिंट तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरणे, अंदमानातील आदिवासींचा जनुकीय अभ्यास करणे, भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणे इत्यादी गोष्टीवर यांनी संस्थेने संशोधन केलेलं आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे ते. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स स्थापना झालेली आहे 1962. चेन्नईमध्ये आहे हेडक्वार्टर. त्याच्यानंतर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि
त्याचबरोबर विद्यापीठ जाधवपूर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ISIJU ही देशी बनावटीचा 1969 रोजी पहिला संगणक तयार केलेला आहे. त्यानंतर बघा 1987 रोजी काय झालंय, अमेरिकेचे भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. तेव्हा भारताचे PM राजीव गांधी यांच्या पुढाकाराने 1988 मध्ये सीडॅक संस्थेची स्थापना पुणे येथे झाली. सीडॅक म्हणजे काय आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कम्प्युटिंग. 1991 रोजी डॉक्टर विजय भटकर यांनी परम 8000 हा महासंगणक तयार केला. याच्यावरती प्रश्न असतो विजय भटकर यांच्यावरती. त्यांनी काय केलेलं आहे, 1991 मध्ये परम 8000 हा महासंगणक तयार केला. त्याचबरोबर बार्क तर बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर 1954 संस्थापक होमी बाबा, हेडक्वार्टर ट्रॉम्बे मुंबई. उद्देश काय आहे की आपल्याला काय करायचं आहे, न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, त्याचबरोबर स्पेक्ट्रोस्कोपी अँड लाईफ सायन्सेस इत्यादी विषयात मोलाचे संशोधन या संस्थेने केलेलं आहे. अणुचाचणी प्रश्न असतो अणुचाचणीवरती. तर 18 मे 1974 रोजी राजस्थान येथील पोखरण येथे काय केलेलं आहे, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होमी सेठन त्याचबरोबर राज रामन्ना यात महत्त्वपूर्ण वाटा होता आणि अणुचाचणी पहिली घेतलेली आहे आपण. कधी? 74 ला. दुसरी अणुचाचणी 98 ला पोखरण येथे 3 अणुचाचण्या घेतल्या. PM त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी होते. भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याच्यानंतर क्षेपणास्त्र विकास 1988 साली पृथ्वी हे क्षेपणास्त्र आहे. त्याच्यानंतर 1989 ला अग्नी, त्याचबरोबर IGMDP म्हणजे इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे. DRDO फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, DRDO क्षेपणास्त्र निर्मितीला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अतिशय महत्त्वाचं आहे DRDO. पृथ्वी 1 बघा आता हे क्षेपणास्त्र कसलं आहे पृथ्वी 1 तर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. पृथ्वी 2 वायुदलाकडे आहे. पृथ्वी 3 नौदलाकडे सोपवण्यात आले आहे. पृथ्वी क्षेपणास्त्राची जी मर्यादा आहे ती किती आहे, 500 ते 1000 किलोमीटर आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता होती. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतराचा पल्ला साधणे सहज शक्य झाले. त्याबरोबर बघा अग्नी 1 700 किलोमीटर अंतराचा पल्ला. नाग हे शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. फायर अँड फॉरगेट म्हणजे झाडायचं आणि विसरून जायचं, म्हणजे सोडायचं आणि विसरून जायचं. नाग शत्रूचे रणगाडे एकदा प्रश्न आला होता त्याच्यावर. स्वरूपाचे क्षेपणास्त्र म्हणजे एकदा क्षेपणास्त्र लॉन्च केल्यानंतर मिशनला अचूकपणे भेदणारच. महत्वाचं आहे ते एकदा आलं होतं एक्झामला कुठलं तरी. बघा IIT सर्वांना माहिती आहे IIT संदर्भात. तर IIT मध्ये खरगपूर IIT वेस्ट बेंगॉल येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT स्थापना झाली. 1994 गुवाहाटी आसाम. त्याचबरोबर 2001 रुड़की येथे IIT ची स्थापना झालेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM अहमदाबाद येथे आहे. 1961 रोजी स्थापना झालेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID स्थापना 1961 अहमदाबाद. औद्योगिक आरेखन करायचं आहे त्यांनी म्हणजे इंडस्ट्रियल डिझाईन करायचं आहे. या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट 1905 ची स्थापना आहे. 1958 रोजी संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. शॉर्ट बट स्वीट नोट्स आहेत, सर्वांनी व्यवस्थित वाचायचे आहेत. एकदा पुस्तक वाचायचं नंतर या वाचायचं. मृणाल गोरे यांनी काय केलेलं आहे तर 1972च्या दशकात मुंबईत लाटणे मोर्चा काढला होता. चिपको आंदोलन प्रश्न येणार. चिपको आंदोलनावरती प्रश्न येणार. 1973
हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जात. यावेळी स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेरे धरण्याचे तंत्र अवलंबून झाडांचे संवर्धन केले. त्याचं नेतृत्व केलं होतं सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट. यावेळी गोदादेवी यांनी स्त्रियांमध्ये जागृती केली. गोदादेवी, त्याचबरोबर सुरेशा देवी, बचन देवी यांनी सुद्धा त्यांना मदत केलेली. याच्यावरती एवढ्या आता मी जेवढं सर्कल केलंय ना, त्या सर्कल मधून 1 मार्क आहे, तुम्हाला सोडू नका. स्त्रीवादी चळवळ 1975 रोजी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे युनो यांनी काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975. शांतता, विकास, स्त्री पुरुष समानता. 75 ला काय केलेलं आहे, महिला आयोगाची स्थापना. अध्यक्ष होते फुलरेणू गुहा. विद्याबाळ यांचे नारी समता मंच, मिळोनी साऱ्याजणी ही नियतकालिके प्रसिद्ध आहेत, लक्षात घ्या. प्रमिला दंडवटे महिला दक्षता समिती यांनी स्थापित केली होती. त्याचबरोबर 8 मार्च सर्वांना माहिती आहे वुमेन्स डे आहे. 1952 रोजी हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले होते. त्याचबरोबर 1961 चा हुंडा प्रतिबंधक कायदा. त्याचबरोबर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट, स्त्रियांना बाळंतपणात सुट्टी मिळवून देणारा कायदा 1961 ला झालेला आहे. त्याचबरोबर हुंडाबंदी सुधारणा कायदा 1984. कायद्यावर कोणता कायदा कधी झाला लक्षात घ्या. विज्ञान व तंत्रज्ञान प्रकरण आहे. अणुऊर्जा आयोगाची स्थापना. पहिले अध्यक्ष होमी बाबा अणुऊर्जा आयोगाचे. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा, लक्षात ठेवायचं. 1969 मुंबईतील तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना. थेरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तमिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च कोर्स ची सुरुवात झालेली आहे. सेंटर रिॲक्टर रिसर्च सेंटरची सुरुवात झालेली आहे तिथं. त्याचबरोबर 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस सर्वांना माहिती असेल. 1985 रोजी मुंबई जवळील तुर्भे येथे संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1987 ला 87 ला त्याची काय झाली, स्थापना झालेली आहे. म्हणजे प्रत्येक पॉइंट इथं काय केलेलं आहे, महत्वाचाच घेतलेला आहे. आता ते झालं अणुचं. आता अवकाशाचं प्रश्न येतो तुम्हाला की अवकाश संशोधन केंद्र कुठं आहे, तर केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च म्हणजेच INCSR या संस्थेने काय केलंय, भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 रोजी यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. त्याचबरोबर 1961 रोजी काय झालंय, थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केलं. 1975 रोजी USSR च्या मदतीने आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेला आहे. इस्रोचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना 15 ऑगस्ट 1969. हेडक्वार्टर बेंगळुरू. भास्कर हा इस्रोने तयार केलेला दूरसंवेदक USSR या देशातून पाठवलेला आहे, म्हणजे युनायटेड नेशन्स USSR या देशातून पाठवलेला आहे. त्याचबरोबर इकडे बघा 1981 रोजी भास्कर 2 हा सुद्धा USSR मधून पाठवलेला आहे. त्याचबरोबर या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान म्हणजे ओशिनोग्राफी मध्ये झालेला आहे. प्रत्येक पॉइंट लक्षात ठेवा, थोडक्यात माहिती दिलेली आहे. बघा 1980 रोजी काय झालेलं आहे, तर भास्कर 2 उपग्रह USSR च्या सहकार्यातून पाठवण्यात आला. त्याचबरोबर ॲपलचं काय झालंय, पहिला दूरसंचार उपग्रह होता 19 जून 1981 फ्रेंच गियाना येथून पाठवला. यामुळे शिक्षण क्षेत्राला काय झालेली आहे, मदत झालेली आहे. इनसॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट इनसॅट म्हणतात त्याला. तर ऑगस्ट 1983 रोजी इनसॅट 1B
या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. इन्सॅटमुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडता आली. इन्सॅट प्रणालीतील टेलिमेडिसिन 217 सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार सहज उपलब्ध होऊ लागलेले आहेत. बघा पिनकोडची सुरुवात तर 6 आकडी पिनकोड असतो. 15 ऑगस्ट 1972 रोजी पासून देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड ही पद्धत सुरू झालेली आहे. पिनकोड मधील पहिला क्रमांक काय दर्शवतो? मुख्य विभाग, दुसरा क्रमांक उपविभाग, तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख जिल्हा, तिसरा विभाग. उर्वरित 3 क्रमांक स्थानिक डाकघराचे म्हणजे पोस्ट ऑफिसचे असतात. महाराष्ट्रासाठी बघा किती आहे? 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 रोजी स्पीड पोस्ट सुरू झालेला आहे. सायबर डायल टेलिफोन सर्व्हिस त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे. 1990 मध्ये काय झालेलं आहे? CSNL ही भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी ठरली. CSNL यात सॅम पित्रोडा यांचे योगदान महत्वाचं, नाव लक्षात ठेवायचं, सॅम पित्रोडा. CSNL म्हणजे तुम्हाला माहिती असेल विदेश संचार निगम लिमिटेड. तर त्यांनी काय केलेलं आहे? 1972 रोजी मुंबई येथे ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिस ची स्थापना केली. ISD व्यवस्था निर्माण करण्याचे काम सुरू झालेले. ठीक आहे. ONGC लक्षात ठेवा, ऑइल अँड कमिशन, स्थापना 1975 ची आहे. आसाम राज्यातील दिग्बोई नंतर गुजरात येथे अंकलेश्वर परिसरात खनिज तेल साठे सापडलेले आहेत. 1974 रोजी सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकाच्या मदतीने ONGCने तेल साठा मिळवलेला. श्रीधरन आपल्याला माहिती आहे, श्रीधरन त्यालाच आपण काय म्हणतो? मेट्रोमॅन. लक्षात ठेवायचं, प्रश्न येणार आहे. मेट्रोमॅन. दिल्ली मेट्रो आणि कोकण मेट्रो. कोकण मेट्रो 1998 रोजी सुरुवात, लांबी 7 ते 60 किलोमीटर आहे. एकूण 4 राज्यातून कोकण मेट्रो जाते, गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र. या मार्गावर एकूण 12 बोगदे पण आहेत. कुडकुडे येथील 6.5 किलोमीटर बोगदा आहे या मार्गावरील. अपडेट करून बघा, अजून एक बोगदा झालाय कुठेतरी. मार्गावर एकूण 179 मोठे तर 1879 छोटे पूल आहेत. त्याचबरोबर होनारवर जवळील शरावती नदीवरील 2065.8 किलोमीटर 8 मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा पूल आहे. मीटर आहे ते, बरं का. ठीक आहे. रत्नागिरी जवळील पनवल नदीवर 600 किंवा 64 मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे. 64 मीटर. किती आहे? 64 मीटर. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता बघा नवीन प्रकरण आहे, बदलते जीवन. ब्रिटिशांच्या काळात रेल्वे डब्यांचे 4 प्रकार होते, फर्स्ट, सेकंड, इंटर आणि थर्ड. तर सिंहगड एक्सप्रेस पुणे टू मुंबई आहे, गीतांजली एक्सप्रेस मुंबई टू कलकत्ता आहे. या वर्ग मिश्रित गाड्या सुरू झालेल्या आहेत. वर्ग विरहित, त्याच्यात काय वर्ग नाही, डायरेक्ट तुम्ही बसू शकता कुठल्याच. आता बघा, 3ऱ्या वर्गातील प्रवाशांसाठी नाममात्र सुविधा होत्या, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता. 1978 रोजी रेल्वे अर्थसंकल्पनात मधु दंडवते यांनी 3य श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली. मधु दंडवते नाव महत्वाचं आहे. बघा, कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट. संविधानात नमूद करणारा भारत हा कुठलं? कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट. संविधानात नमूद करणारा भारत हा जगातील
पहिला देश आहे. याच्या कुणीच असं केलेलं नाही. काय कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट आपल्या संविधानात टाकलेलं आहे. तर असं करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. त्याचबरोबर बघा 1 जून 1964 सरकारने समाज कल्याण खाते स्थापन केलेलं आहे. 1962 रोजी डॉक्टर एन गोपीनाथ यांनी ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी केली. महत्वाचं आहे. त्याचबरोबर वेल्लूर या ठिकाणी ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलात 1971 रोजी काय झालेलं आहे, डॉक्टर जॉनी आणि डॉक्टर मोहनराव यांनी मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केलेलं आहे. त्याच्यानंतर टेस्ट ट्यूब बेबी 1978 मध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू झालेला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे दुर्गा या मुलीचा प्रथम जन्म झालेला होता. त्याचबरोबर अपत्य पाहिजे असणाऱ्या पती पत्नींसाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झालेला होता. तर हे सर्व जे पेजेस आहेत ते सर्व पेजेस अतिशय महत्त्वाचे आहेत. काही ठिकाणी जर तुम्हाला माहिती किंवा माहितीमध्ये तफावत आढळत असेल तर तुमचं पुस्तक त्याला प्रमाण मानायचं. त्याच्यासाठी एकदा पुस्तकात तुम्ही काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. मी असते पण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी चूक होत असते. तर ही 32 पेजेस तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्या प्रत्येक पेजवरचं तुम्हाला जे जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आवाज येतोय का माझा सर्वांना? येतोय. हा, तर ही तुम्हाला मी नोट्स पाठवतो याच्यावरती, कशावरती, आपल्या ग्रुपवरती. तिथून तुम्ही घ्या आणि दररोज थोड्या थोड्या वाचायला सुरुवात करा. मायक्रो नोट्स हव्या असतील तर याच्या मायक्रो नोट्स काढा. आणि सर्वात महत्त्वाचं कंटिन्युटी ठेवा अभ्यासामध्ये, कारण आता हा महिना फार महत्त्वाचा आहे आपल्याला. म्हणजे परीक्षा आपली जरी आपण 10 तारखेला गृहीत धरली तरी त्याच्या अगोदर काही दिवस आपल्याला हे संपवावं लागणार आहे. त्याच्यामुळं काही दिवस आपण डबल तास सुद्धा घेणार आहे. एकदा तुम्हाला नोट्स वगैरे मिळाल्या की तुम्ही सुद्धा काय करू शकता, पूर्ण क्षमतेने अभ्यास करू शकता. परीक्षेच्या अगोदर 2-3 दिवस संपलं तर तुम्हाला गोंधळ उडेल. त्याच्यापेक्षा परीक्षेच्या अगोदर साधारणतः एक 5-6 दिवस तरी, एक आठवडा तरी संपवायचं आपलं चालू आहे. त्यासाठी आपल्याला कधी कधी डबल तास घ्यावे लागतील. ज्यावेळेस डबल तास असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, बॅच नंबर 3 मध्ये यायचं आहे. ज्यावेळेस डबल तास असेल त्यावेळेस काय करायचं आहे, बॅच नंबर 3 मध्ये यायचं आहे. सर्वांना समजलंय? हो. हा, ठीक आहे. PDF तुम्हाला ही पाठवतोय मी. हा, बोला, कोण आहे? सर ते आमची नेटची बी एक्झाम ती मग 10 तारखेला कसं, 10 तारखेची तारीख कन्फर्म आहे का? नाही, मला माहित नाही. आता ते परीक्षा परिषद ठरवेल किती आहे ते. नाही पण ती आमच्या नेटच्या पण एक्झाम आहे ते आणि ह्याची पण UPSC ची पण, मग ते कसं काय असं विचारतो. नाही नाही, पुढे जाणार ना एक्झाम, त्या दिवशी होत नसते. ठीक आहे सर. पुढे जाणार आहे एक्झाम. ठीक परंतु आहे, आपण सर. अभ्यास आपला 10 तारखेच्या करायचा आहे. ते पुढे जाणार आहे म्हणून आपण पुढे जात बसायचं नाही. आपण तिथपर्यंतच कंप्लीट करायचा आणि व्यवस्थित करायचा. पुढचे जे दिवस आहेत ते आपल्याला उलट एक्स्ट्रा दिवस तेवढे सापडले असं होईल. त्यात तुमचा जास्त अभ्यास होईल. पास व्हाल तुम्ही सर्व. ठीक आहे, एक्झिट करू का? हो सर. हा, धन्यवाद. अभ्यास करत राहा.